काल फोनवर बोलले, जिल्हाधिकारी स्वतः इथं होते. ते विविध मुद्द्याचे मंत्री व्ही सीद्वारे इथं बैठक घेईल. आज बैठक घेण्याची शक्यता आहे आणि सीएमची बैठकसुद्धा व्ही सीद्वारे होईल. सरकार बहु आंदोलनाची दखल घेतली असं मला वाटतं का? त्यांनी बैठक घेणं आज कबूल केलं आहे व्ही सीद्वारे. हो काय होतं बैठकीमध्ये आज ऑनलाईन बैठक घेणार आहे. आजच्या बैठकीचे थोडं त्यांनी जर म्हटलं कर्जमाफीचं आश्वासन दिलं तर तुम्ही अन्यथा आंदोलन सोडणार का? निवळ आश्वासन देऊन नाही चालेल, त्यांना तारीख वगैरे सगळं सांगावं लागेल. तारीख सांगितल्याशिवाय, दिव्यांगांचा मानधन वाढल्याशिवाय आम्ही मागं घेणार नाही. एकीकडे तुमचं अन्नत्याग सुरू आहे, दुसरीकडे राजकीय घडामोडी घडत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची आज भेट झालेली आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या युती संदर्भात देखील चर्चा सुरू आहे. कसं पाहतो? चांगलं आहे, मुद्द्यावर एकत्र यावं बस. तुमचे कार्यकर्ते आक्रमक झाले, कार्यकर्ते आता धोक्यात घालून सुद्धा आंदोलन करतात. तुम्ही जर पाहिलं तर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तुम्ही जर पाहिलं तर अर्धदफन आंदोलन करतात. कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन कराल? कार्यकर्त्यांनी स्वतःवर कुठंही इजा होऊ देऊ नये. आक्रमण आंदोलन आपण 14 नंतर करतो आहे, त्याच्यानं अगोदर करू नये.